महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने आतापासूनच तयारीला सुरुवात केलेली आहे। येत्या 3, 4 आणि 5 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेच्या मॅरेथॉन बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढचे 4 महिने घ्याव्या लागणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या या बैठकांना महत्त्व आहे। दरम्यान या बैठकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या विषयावर देखील पक्षांतर्गत काय मतं आहेत हे पाहिलं जाईल असं कळतं आहे। राज ठाकरे सगळ्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार आहेत। महाराष्ट्रभरामध्ये मनसे पुन्हा एकदा सक्रिय झालेली आहे विधानसभेनंतर, कारण महापालिका निवडणुका याची तयारी पुढच्या काही दिवसांमध्ये केली जाणार आहे। 3, 4, 5 ला मनसेच्या मॅरेथॉन बैठका आहेत महाराष्ट्रभरात। राज ठाकरे काय कानमंत्र देतात हे बघणं महत्त्वाचं आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावर सगळ्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं काय ते सुद्धा जाणून घेतलं जाईल असं कळतंय। पण महत्त्वाचं हेच आहे की महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे ॲक्शन मोडवर आलेली। आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बदाणे पाटील यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। सुष्मिता, काय अधिक सांगाल? 3, 4, 5 ला मॅरेथॉन बैठका मनसेच्या। तर 3 तारखेपासून 5 जून पर्यंत या सर्व मॅरेथॉन बैठका होणार आहे। स्वतः राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आणि मुंबई महानगरपालिकेवरती लक्ष ठेवून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांसोबत या महत्त्वाच्या मॅरेथॉन बैठका होणार आहेत। या बैठकींमध्ये ज्या पद्धतीने विविध समित्यांची विविध पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठ बांधण्याचं काम केलेलं आहे, त्या सर्व समित्यांचा आढावा घेतला जाणार आहे। त्याचबरोबर आगामी निवडणुकांचं प्लॅनिंग करत असताना संभाव्य परिस्थिती समजून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाणार आहे। ज्या वेळेला या मॅरेथॉन बैठका होतील त्यावेळेला मनसेचे सर्व वरिष्ठ नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। मागच्या निवडणुकांमधला अनुभव लक्षात घेता युती आघाडी शिंदे गटासोबत जाणार की ठाकरेंसोबत हात मिळवणी करणार, अशा अनेक चर्चा गेल्या राजकीय वर्तुळामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलेल्या होत्या आणि त्यामुळे स्पष्ट भूमिका राज ठाकरेंकडनं किंवा मनसेकडनं ही अजूनही घेण्यात आलेली नाही आणि या चर्चा थेट पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत करण्याचा विचार राज ठाकरे यांच्या मनात असावा, याकरताच या मॅरेथॉन बैठका अनेक अर्थांनी महत्त्वाच्या आहेत। खरं तर राजकीय समीकरणं ही निवडणुकांच्या स्वरूपाने बदलत असतात आणि त्यामुळे या बैठकांमधला एकूणच आढावा घेतल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मराठी मतांसाठी मनसे पुन्हा मैदानात उतरणार का आणि मैदानात उतरत असताना त्याचं चॅलेंज इतर पक्षांना मिळतं का हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। या मॅरेथॉन बैठकांमध्ये 3 दिवस आपल्याला विविध विषय हाताळले जाणार असल्याचं पाहायला मिळतं। शिवतीर्थावरतीच ही बैठक होणार आहे आणि 3 ते 5 जून या कालावधीमध्ये मनसेकडनं मुंबईसह इतर अनेक भागांमध्ये जिथे जिथे स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक गणितं काय असू शकतात, ग्राउंडवरची रियालिटी काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आणि त्या पद्धतीनं पुढील कार्यवाही नेमकी कशी असेल हे निश्चित करण्यात येणार आहे। नक्की, धन्यवाद। सविस्तर माहिती दिली सुस्मिता त्याबद्दल।